आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगदेवा जावई बापू आणि आपली साव एकत्र आहे बघून जरा बरं वाटलं र। पांडुरंग आहे म्हणलं चांगलंच होणार की। अहो मी काय म्हणते साऊ बाई कशी आहेस हा बोल ना। तू कशी काय अचानक आलीस? सारंग सर आलेत का सोबत? साऊ काय झालं लेकरा? साऊ बोल ना। साऊ अगं काय झालं? साऊ नको रडू, आधी बोलशील तर। शांत चल बरं तू इथं बस ये बस। काय झालं बोल ना साऊ, काय झालं हा बोल ना। हो बाळा घरी समजा ठीक आहे ना व? हा अगं साऊ बोल की। हो तू बोलली नसता आम्हाला ते कसं कळणार आहे? अगं काहीतरी बोल। बोल ना साऊ, काय तो बोल। तू नाही बोललीस तर आम्हाला कसं कळल बरं? हो सांगा ना। आणि साऊ तू एकटी कशी काय आलीस? सारंग सरांना का नाही आणलं सोबत? घरी काय झालंय का? अगं बोल ना काहीतरी। मी त्या घराशी सगळे संबंध नाती तोडून सारंग सरांना घटस्फोट देऊन आले। वाह वाह सावली, शाबास। काही काम केलंयस तू। पण आता एक काम करायला हवं। ही गोष्ट आहे ना फक्त तुझ्यात आणि माझ्यात। हे जे सिक्रेट आहे ना हे आयुष्यभर तुला जपून ठेवायचंय सावली। पण हे जर तू कोणाला सांगितलंस आणि पुढचा नंबर तुझ्या फॅमिलीचा। पण यार तुला ना असं समजतच नाही। थांब तुला ना ट्रेलरच देतो। 1 2 3 कुठेतरी माझा गळा दाबायचा प्रयत्न केला, तरी ना गळा आवळला। एक माणूस होता, मी चालत होते, असं कोण कसं काय आवळू शकतं बरं गळा? अहो सुनबाई काय 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 झालं तरी काय? काय बोलतेस? कोणी गळा आवळला तुझा? तुम्हाला सांगते, मरता मरता वाचले बरं का मी। म्हणजे जाता जाता जीव वाचलाय माझा बाई। अगं मी पाणी पिऊन येते। कोणी गळा आवळला असेल हो माझा? काय मूर्ख माणसं आहेत, नालायक आहे नुसता नालायक। बाई 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 जीव काय बघ रे वाचला बाई माझा। सगदेवा। त्या जयंतीचा जीव वाचला नाही, मी घेतला नाही, समजलं? काय चाललंय सोमे सगळं? आपण लग्न करून आलोय ना या घरात, ते यासाठी असं घराबाहेर बसून राहायला। मग असं करायचं होतं तर मी माझ्याच घरी थांबले असते ना, इथे काय आले असते? दिस इज नॉट फेअर यार। तारा प्लीज मॉमची रिॲक्शन समजून घे प्लीज। ती तयार होती आपल्या लग्नासाठी। भैरवी काकूने मॉमचा अपमान केला हे माहीत असताना आपण पळून जाऊन लग्न केलं ग? ते शॉक बसणार नाही? तिची परमिशन नव्हती या लग्नाला। आपल्याला तिला समजून घ्यावं लागणार आहे।
प्लीज. घेतलं असतं ना समजून, पण तुझी मॉम माझ्या मम्मासारखी का वागतेय? तिचा नकार नव्हता ना, त्या स्वतः आल्या होत्या घरी आपल्या लग्नाची बोलणी करायला. मग आणि आज ना आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. तो असाच साईन करायचा का घराच्या बाहेर ताटकळत बसून? तारा, मला थोडा वेळ देशील? का केलंस ग सावळे तू असं? नाही मला सांगा, कोण येतं बरं श्रीमंतांचं घर सोडून? हा, कोण येतं? अगं राणीसारखे ठेवत होते ना तुला. केवढं मोठं घर होतं त्यांचं. ते तुला नव्हतं राहायचं. गेल्या बाजार मला बोलून घेतलं असतं की तिथं दोघी मिळून काहीतरी गमती जमती केले असते की. पण नाही, आम्हाला माती खायची असते म्हणजे खायचीच असते. त्याला काय म्हणतात माहितीये का? गडवाला गुळाची. तुम्ही वास करा, जा बसा. सावली, 1 तास होऊन गेलाय, तू काहीच बोलली नाहीस. तू सारंगला डिवोर्स का दिलास? म्हणजे हा निर्णय कधी घेतलास तो? या निर्णयाचा त्याला केवढा मोठा धक्का बसलाय याची कल्पना आहे तुला? का केलंस असं? मला एक समजत नाही, नेमकं असं घडलंय काय? आणि तेही असं अचानक. नाही काय मॅटर होतं तर मला सांगायचं होतं ना. आपण काय कोय इधर काहीतरी सोल्युशन काढलं असतं आपण. पण तू म्हणजे डायरेक्ट जजमेंट देऊन मोकळी झालीस आणि घराबाहेर पडलीस. पडली ती पडली, पण एवढ्या श्रीमंत घरातून बाहेर पडतं का कोणी? सांगा बरं. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या अख्ख्या खानदानात श्रीमंत घर कुणाचं असेल ना तर ते मेंगळ्यांचं हो. आता तिथनं बी बाहेर पडली. कधी नाही तर वाटलं होतं त्यांच्यामुळे तर श्रीमंत होता येईल, पण नाही. माझ्या सगळ्या इराद्यांवर ना अवकाळी पाऊस पडला या पोरीनं. या भागवतांपेक्षा ना आमचं पोट्टवर घरानं भारी आहे बघा. हे नक्की काय प्रकरण आहे? हिचं तोंड कधीच गप्प नसतं का? अगं जयंती, जरा गप्प बसत जा. नाही तर बोलून बोलून एक दिवस ना तुझं बाष्पीभवन होईल आणि उडून जाशील हवेत. सिस्टर, मला ना डाऊट येतो. तुझ्या मनात नक्की काहीतरी असं आहे जे तू आम्हा सगळ्यांपासून लपवतेस. हरकत नाही, आपण क्लिअर करूच ते. बट डोंट फिअर, बिकॉज देवा इज ऑलवेज देअर. हा ब्रदर आपल्या सिस्टरसाठी ऑलवेज सोबत उभा आहे, कळलं? आता जरा मला ड्युटीसाठी निघावं लागेल. टेक केअर. एकनाथराव, चला मी पण रजा घेतो. काळजी घ्या. साऊ चाल. रामकृष्ण हरी.